महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पाऊस येताच 30 लाखांचा विकास वाहून गेला। ग्रामपंचायतीच्या कारभाराचे धिंडवडे, चौकशीसाठी ग्रामस्थ आक्रमक। पहिल्याच पावसात कोलेटी ग्रामपंचायतीच्या विकास कामांची पोलखोल, 30 लाखांचे बांधकाम ढसाळले, ग्रामस्थांची चौकशीची मागणी। पेण तालुक्यातील कोलेटी ग्रामपंचायतीमध्ये JSW कंपनीच्या CSR फंडातून सुमारे 30 लाख रुपये खर्च करून मे 2026 मध्ये पूर्ण करण्यात आलेले बांधकाम पहिल्याच पावसात ढसाळल्याने संबंधित कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कोलेटी ग्रामस्थ करत आहेत। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पेण तालुक्यातील कोलेटी ग्रामपंचायत हद्दीतील निवाचा तलाव येथे JSW डोलवी कंपनीच्या CSR निधीतून तलाव सुशोभीकरणाचे काम करण्यात आले होते, परंतु सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून साईडॉल कंपाऊंडचे बांधकाम योग्य तांत्रिक निकषानुसार करण्यात आलेले नाही। बांधकामात डबर दगडाचा वापर करण्यात आला असून सिमेंटचा वापर अत्यल्प प्रमाणात व केवळ वरवर करण्यात आला आहे। तलावातील गाळ पूर्णपणे काढण्यात आलेला नसून केवळ अंदाजे 20% माती काढण्यात आली आहे। उर्वरित माती गाळ तसाच राहिला आहे आणि तसेच तलावासाठी आवश्यक असलेल्या पायऱ्या गणपती विसर्जनासाठी घाट तयार करण्यात आलेलाच नाही। परिणामी पहिल्याच पावसात बांधकामाचा काही भाग कोसळला असून कामाच्या गुणवत्तेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे। ग्रामस्थांनी वारंवार संबंधित अधिकारी व JSW CSR विभागाकडे तक्रार केली असता याकडे गांभीर्याने न पाहता केराची टोपली दाखवली आहे। याबाबत निपक्षपाती सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी ठेकेदार यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांच्यासह समस्त कोलेटी ग्रामस्थांनी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मंजुळा म्हात्रे, सहतृप्ती भोईर, नागोटणे। ते विसर्जन या तलावावरती होत असतात। दरवर्षी इथे 20-25 गणपती विसर्जन केले जातात, 1.5 दिवस, 5 दिवसाचे, 12 दिवसाचे। पण यावेळेला ठेकेदार आणि CSR फंडाच्या लोकांनी जे काम केलेलं आहे त्यांना आम्ही वारंवार सांगितलं की गणपती विसर्जनासाठी आम्हाला इथे पायऱ्या बनवा। सुरुवातीला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की पायऱ्या वगैरे बनवतो, काही तुम्ही टेन्शन घेऊ नका। पण जसं काम पूर्ण होत आले तर पायरी वगैरे काही बनवली नाही, रॅलिंग पूर्ण फुल फिरून गेले। आणि मी उपसरपंचाला फोन केला होता, लेखी तक्रार नव्हती केली होती की तलावाला पायरी काही दिलेली नाही तर गणपती विसर्जन कसं करायचं। तर उपसरपंचांनी मला फोनावरती सांगितलं की त्यांच्या इस्टिमेटनुसार जे काम होतं तसं त्यांनी केले आणि ते निघून गेले। तर आता या रॅलिंगची हाईट आहे 5 फूट। आता जर इथे आम्ही गणपती विसर्जन करायला आलो तर हे गणपती आम्हाला ह्याच्यावरून टाकावा लागते। मग यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले पण आमच्याकडे तक्रारीकडे दुर्लक्ष करतात बस। आणि दुसरी गोष्ट आहे, तलावाचा पाणी पावसामुळे ओव्हरफ्लो होईल त्याच्यासाठी हा इथे 10 इंची पाईप ठेवलेला आहे आणि त्याचा पाईपाचा जो आउटलेट आहे तो इथे ठेवलेला आहे, पण याच्यावरती पूर्ण माती टाकलेली आहे। तर तलावाचं पाणी यातून बाहेर कसं निघेल। ज्या ग्रामसेविका आहेत त्यांनी आम्हाला 27 लाखाचं सांगितलं की हे आहे कॉन्ट्रॅक्ट आहे। JSWचे जे CSR फंडाचे जे सुधीर तैलंका असं काहीतरी त्यांचं नाव आहे, त्यांनी सांगितलं 29 लाखाचं बिल आहे। परंतु त्याच्या अगोदर ग्रामपंचायतीचे सरपंच किंवा त्यांचे जे आहेत वॉटरशेड ऑर्गनायझेशनवाले त्यांनी सांगितलं होतं हे 40 लाखाचं काम आहे। एक्झॅक्टली कितीचं काम आहे हेही सांगता येत नाही आहे, की काय हे कोटीचं आहे की 40 लाखाचं हेही सांगता येत नाही। परंतु आणि त्या कोणीही खरी माहिती द्यायला तयार नाही आहे। तिथून गणपती आमचं विसर्जन आहे तर ते खाली उतरण्यासाठी सुद्धा कुठे जागा ठेवलेली नाही आहे। मातीसुद्धा आतमध्ये तशीच ठेवलेली आहे, म्हणजे काही काढलेली नाही आहे। आणि त्याच्यामधून जे एक मातीचे डंपर जे आहे ते 2000 डंपरने एक कल्पना शिंदे म्हणून तिकडे एक हॉटेलचे धाराव केलेले आहे, त्यांना ते 2000 डंपरने विकलेले आहे। काय बोललो आता नवीन काय त्यांनी या संदर्भात लक्ष देऊन आपल्याला किंवा याची पाहणी करण्यासाठी कोणाला बोलवलेत का आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे याच्याकडून? JSWचे जे सुधीर तैलंग म्हणून आहेत CSR फंडाचे, त्यांना आमची विनंती आहे की हे काम उत्तमरित्या व्हावं। याच्यात कुठेही आता जो झालेला भ्रष्टाचार आहे त्यांची बिलं अदा केली असेल तर ते रिकवर करण्यात यावी आणि दुसरा कॉन्ट्रॅक्टरला नेऊन चांगलं काम करण्यात यावं। आमचं काही JSWच्या CSR फंडाला किंवा JSWला विरोध नाही आहे, परंतु जर JSWचे जे काही फंडातून जर पैसे टाकले जातात त्याचा विनियोग चांगला व्हायला पाहिजे।